मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. पलकटतो राम पलकटतो संसार संसार पलकटतो सांगवितो मना मना ऐसा जागवितो मना ऐसा जागवितो मना ऐसा जागवितो मना जना सहित जना
దని దవ ద పగ గప దని సా గప దని సా గప దని సా సరి సే సని సద ని సని సని ద పగ పగ సా గప దని సా గప దని సా గప దని సా సరి సే జనా సహిత జనా सरी से जना सरी से सरी से जना सरस जना सही सही सरी से जना सरी से जना सहित सरी से जना सहित सरा से जना सहित सरी से जना सहित सरी से जना सहित सरी से जना सरा से जना सहित सरा से जना सहित सरा से जना सहित दनिदा 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 सनि सा निदानी दपदा पदानी सा का पदानी सा का पदानी सा सनि सा नि दपगा पगा सा का पदानी सा का पदानी सा का पदानी सनि सा नि दपगा पगा सा का पदानी सा का पदानी saga padani sani saga padani saga padani saga padani
ऐसे जागवी तो जाना सरी 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 दा बगा बगा सा पता नहीं सा ऐसे जागवी तो जाना ऐसे जागवी जाना ऐसे जागवी तो मना ऐसे जागवी तो जाना ऐसे जागवी तो जाना ऐसे जागवी तो जाना ऐसे जागवी तो हाँ. विठ्ठल 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 फलकट तो संसार येथे सार भगवंत ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित अवघे निरसुनी काम घ्यावे नाम विठोबाचे ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित तुका म्हणे देवावीन केला शिन तो मिथ्या ऐसे जागवितो मना सरिसे जना सहित विठाला गजाननं भूतगणादिसंभूतं कपित्थजम्ब फलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं मस्तकहे पायावरी या वारकरी संतांच्या काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुल्या यदक्षरमनाख्येयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथीति ख्यातं दैवतमाश्रये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् आता हृदये आपुले चौफाळून याभले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंसी प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत श्री तुकोबारा यांचा 4 चरणाचा उपदेश या प्रकरणामधील संसाराचं मिथ्यात्व आणि परमात्म्याचं सत्यत्व पटवून देणारा अभंग आहे. विठाला अभंगावरती विस्तारानं चिंतन करण्यापूर्वी महत्त्वाचा परिहार. वैकुंठवासी प्रातस्मरणीय श्यामबाबा बाबांचा जवळजवळ 27वे पुण्यस्मरण. अलौकिक जीवन जगलेले साधू, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास किंवा धन्यभूमी पुण्य देश, या आपल्या बाळापूरला पावित्र्य प्राप्त करून दिलं खऱ्या अर्थानं बाबांनी. त्यांचा जन्म कुठला काय आपण नंतर शोधू, पण खऱ्या अर्थानं त्यांची कर्मभूमी म्हणजे बाळापूर.
आणि त्यांच्या इथं येण्यानं आपलं बाळापूर प्रसिद्ध झालं, सगळ्यांना माहिती झालं. अलौकिक जीवन जगून तुम्हाला सत्पथाला लावून परमार्थाला लावून ते महात्मे गेले. जवळजवळ आज 90% गाव वारकरी संप्रदायाच्या प्रवाहात आणण्याचं काम बाबांनी केलं. त्यामुळं बाबांचे उपकार तुम्हाला विसरता येणार नाही. अलौकिक कार्य आहे त्यांचं, मी नेहमी सांगत असतो. असे महात्मे हृदय सिंहासनावर चिरंतन अधिराज्य गाजवत असतात. ते असले तरी त्यांचं राज्य आहे आणि ते वैकुंठवासी झाले तरी त्यांचं राज्य आहे. त्याच्याही पुढचं वाक्य आहे का, चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत ते आपल्या मनात राज्य गाजवतच असतात. त्याच्याही पेक्षा पुढचं वाक्य आहे का, ते जोपर्यंत आपल्या मनावर अधिराज्य गाजवत असतात तोपर्यंतच आकाशात चंद्र सूर्य राहत असतात. अलौकिक जीवन जगून महात्मे जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून प्रवास करून गेले. त्यांचं हे पुण्यस्मरण भव्य दिव्य सोहळा आज 4था दिवस. गुणीजन मंडळीची रेलचेल आहे महाराज, सगळे दरबारी गायक आहेत. सुंदर चाल वेगळी करून टाका बरं का, म्हणजे मग त्यांचे पण लाईक मला मिळतील आणखी वाढून. कीर्तनासोबत टाकली तर घोटाळा होईल. चाल वेगळी काढली म्हणजे चालीत पण मी दिसणारच आहे आणि कीर्तनात तर दिसणारच आहे, डबल फायदा मला. चाल वेगळी करायची 15 मिनिटाची, ती वेगळी सोडायची आणि कीर्तन वेगळं सोडायचं. तुमची चाल फिरवतो मी, काळजी करू नका. माझं काहीही टाकलं तर त्याला सहज 10-12 हजार लोक तरी एका 2 तासात बघून घेतात. आपली चाल टाकल्याबरोबर 12,000 लोक एका तासात बघणार आहेत. प्रल्हाद महाराज म्हणले यूट्यूबला कसं सोडायचं, त्याला सांगितलं कसं सोडायचं. सर्व गुणवान मंडळी. आणि योग महाराज एवढा चांगला आहे, लोकांच्या कीर्तनाला एक गणेश येत नाही, आमच्या कीर्तनाला 3 गणेश. मोठे गणेश महाराज आहेत, दुसरे TV स्टार गणेश महाराज. आता मागच्याच 15 झी टॉकीतला आपण ऐकलं विठ्ठल महाराज. आमचा गणेश महाराज वाघ. गणपती आहेत ना 7 दिवस, मग हे गणेश महाराज 3 आहेत का अजून आहे एखादी? ते गणेश बर. 4 गणेश आणि गणपती बाप्पा 5. विठ्ठल महाराज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात जुनी जाणती मंडळी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या पहिल्या कदम माऊली नंतरचे दुसरे कदम माऊली आपले माऊली आहेत. आता 3रे आणि 4थे आले परत. अध्यापक म्हणून आहेत ते आमचे 3रे कदम माऊली. आणि महाराष्ट्रात कीर्तनकार म्हणून सध्या तरुण पिढीत फार प्रसिद्ध आहेत ते 4थे कदम माऊली. पण मोठ्या कदम माऊली नंतरचे मुख्य कदम माऊली आपले माऊली आहेत. आमचे रंगनाथ बाबा आहेत, पांडुरंग महाराज आहेत, मृदंगाचार्य आमचा ऋषी. बरं आहे तुमचं दोघं. इकडून बाबा इकडून मुलगा. ही खरी संप्रदायाची शक्ती आहे महाराज. जीवनात तुम्हाला काय कमवायचं, फार कमवायचं नाही. भगवान बाबा नेहमी बोलायचे, यकर विका पण शाळा शिका. मुलं शिकवणं फार महत्वाचं आहे. सगळ्यात मोठी प्रॉपर्टी जर तुमची काय असेल तर ही आहे. तुम्ही दुसरं काहीच नका कमवू महाराज. ह्या पोरगा तयार केला तुम्ही सगळं कमावलं. काय महाराज, संतती आणि संपत्ती दोन्हीची जर तुलना केली ना तुम्ही, संपत्तीपेक्षा 1000 पटीनं तुम्हाला संतती उपयोगाची आहे. 2 वाक्य ऐका. संतती लायक असेल तर तुम्हाला कमवायची गरज नाही. संतती लायक असेल तर तुम्हाला कमवायची गरज नाही. आणि संतती नालायक असेल तर तुम्ही कमवून उपयोग नाही. समृद्धीचे 2 कोटी येऊ द्या, 3 दिवसात वाटोळ करता येते बिघडलेला असेल तर. आणि चांगला असेल तर धुळे मार्गाचे थोडेच येऊ द्या. फरक असेल ना दोन्हीमध्ये. इकडून समृद्धी इकडून धुळे, तुम्ही नशिबवान आहे भाऊ. संतती संपत्तीपेक्षा अनंत पटीनं महत्वाची आहे. आमचा ऋषी आहे. 22व्या पुण्यतिथीचा महोत्सव आज 4था दिवस. विठ्ठल मानवी जीवनात 2 गोष्टीच्या विचाराला महत्व आहे. संसार काय आणि परमार्थ काय. आपण विचारच करत नाही महाराज. विचारा वाचून न पविजे समाधान. मानवी जीवनाचा प्रवास होत असताना तुम्हाला 3च ठिकाणी जाता येईल. मिळाली तर तुम्हाला मुक्ती, झाली तर तुमची सद्गती, आणि दोन्हीतून हुकलं तर होणार आहे दुर्गती. मिळाली तर मुक्ती. तुका म्हणे येणे जाणे नाही आता, राहिलो अनंताची पायी. मुक्ती
झाली तर सद्गती, उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. आणि दोन्हीतून हुकला की दुर्गती ठरलेलीच आहे. खती ते न करा होणे गाढव पूतना, होणे गाढव पूतना, होणे गाढव पूतना. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. ते हुकलं तर सद्गती आणि त्यातून हुकलं तर दुर्गती ठरलेली आहे. मग दुर्गती होऊ नये, झाली तर सद्गती व्हावी आणि मिळाली तर मुक्ती मिळावी. जीवनाचा प्रवास मुक्तीसाठी अथवा सद्गतीसाठी जर करायचा असेल तर हे जीवन तीनच ठिकाणी उपयोगात आणायचं. जमलं तर देशासाठी जगायचं, जमलं तर देवासाठी जगायचं आणि जमलं तर समाजासाठी जगायचं. देश देव समाजासाठी जो जगला तोच जगला. त्याच्या पुढचं वाक्य बोलू का? ज्याला देश देव समाजासाठी जगता येतं त्यांनीच जगावं आणि या तीन ठिकाणासाठी जगता येत नसेल तर त्यांनी दुपारी 12 वाजता फाशी घेऊन मरावं. विनाकारण लोकसंख्या वाढवू नये. पंतप्रधानांनी 15 ऑगस्टच्या भाषणात हाच मुद्दा आणला होता. 5 मुद्द्यापैकी लोकसंख्या हा एक मुद्दा होता. लोकसंख्या नियंत्रणात येणं गरजेचं आहे. बिनकामाच्या माणसांनी जागा मोकळ्या केलेल्या अतिउत्तम. काय करायचंय? खायला काळ आणि भुईला भार. देशासाठी जगता यावं महाराज. मी नेहमी सांगतो, ज्यांच्या जगण्याचं अंतिम साध्य, जगण्याचा उद्देश देश आहे, त्यांची पुराणं झाली, इतिहास झाला. सुवर्ण अक्षरांनी इतिहास त्यांचा लिहिला गेला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर. काय संसार राहिला असता का ह्या लोकांचा महाराज? 2 वेळेच्या काळ्या पाण्याची सजा, जन्मठेपेची सजा सावरकरांना. अंदमानच्या जेलमध्ये सावरकर गेले. कविता त्यांना लिहायच्यात. कोळशानं भिंतीवर कविता लिहू लागले. कागद पेन नाही दिला त्यांना. कविता लिहिल्या म्हणून जेलरनी सगळी भिंत धुवायला लावली. पांढरा रंग दिला आणि त्याच्यावर दुसऱ्या रंगाने रंगवली. सावरकर तरी हसले. म्हटले, मी कविता लिहिल्या त्या पुसण्यासाठी तुम्हाला जेल रंगवायची बुद्धी झाली, हे काही कमी आहे का? पण एक ध्यानात ठेवा, भिंतीवरच्या पुसताल, माझ्या मेंदूवर कोरलेल्या, अंतकरावरणावर कोरलेल्या कशानं पुसाल तुम्ही? खवळलेल्या सागराकडे पाहावं सावरकरांनी आणि त्याला उद्देशून म्हणावं, ने मजसी परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. विठाला काय विचार आहेत महाराज ह्या लोकांचे? जन्मठेप भोगायला सावरकर जातात. समोर पत्नी उभी आहे, डोळ्यात अश्रू आहेत तिच्या. तिचा निरोप घेत असताना सावरकर तिला सांगतायत, हे बघ, रडू नकोस. 4 काटक्या गोळा करून चिमणी आणि कावळे सुद्धा दादा वर या की, या वर या, वर या. आता अण्णांनी खाली बसायचं म्हणल्यास का? या. अशोकांना म्हणजे वारकऱ्याचं जंक्शन स्टेशन. कुठूनही महाराज आला की करमाडला थांबायचं. उशीर केला थोडा. पत्नीचा निरोप घेतात सावरकर. तिला 3च वाक्य बोलले. 4 काटक्या गोळा करून चिमणी आणि कावळे सुद्धा संसार करतात.
तुझ्या माझ्या वाट्याला आलेला संसार फार वेगळा आहे. स्वतःचा संसार सुखी करण्यासाठी जगतात ती भोगी असतात आणि जगाचा संसार सुखी करण्यासाठी जगतात ती योगी असतात. एका वेळेचा विचार करतात ते भोगी असतात आणि समाजाचा विचार करतात ते योगी असतात. तुझ्या नवऱ्याच्या वाट्याला भोग नाही आला, योग आलाय. रडू नको आणि माझ्या मुलांना रडायला शिकवू नको, लढायला शिकव. त्यांना सांग तुमचा बाप देशासाठी जन्मठेपेची सजा भोगायला गेला. काय विचार आहेत ह्या लोकांचे? ह्या विचारानं मन भरून येतं. सातारला कीर्तनाला गेलो महाराज मी. एका जवानाच्या वर्षश्राद्धाचं कीर्तन होतं. 27 वर्षाचा तरणा बांड पोरगा मागे 2 वर्षापूर्वी एका हल्ल्यात शहीद झाला. मी कीर्तन नकोच म्हणत होतो, पण सगळ्यांनी आग्रह घेतला, महाराज करा तुम्ही. काय बोलावं महाराज, त्याच्या 3 बहिणी समोर बसलेल्या. म्हाताऱ्याला कीर्तनाला येणं शक्य नव्हतं, तो घरात बसला. मी कसं तरी 1.5 तास कीर्तन केलं. काय बोलावं काय तिथं महाराज. कीर्तन आटोपलं आणि त्या मुलाच्या वडिलाला भेटायला गेलो. म्हातारा माझ्या गळ्याला पडून हंबरडा फोडून रडला. मला काय समजूत काढावी, तरी मी बोललो तुटक तुटक, बाबा तुमची अवस्था काय मला कळतं. पोटचं तरण बाण पोर तुमच्या डोळ्या देखत शहीद झालं. मला कळतात तुमच्या व्यथा. या वाक्याबरोबर म्हातारा मागं सरकला. महाराज डोळे पुसले आणि सांगितलं, महाराज चुकीचा अर्थ काढला तुम्ही. मी रडतोय ते पोराच्या आठवणीनं नाही आणि पोरगा गेला म्हणून दुःखात रडतोय असंही समजू नका. मी रडतोय याच्यासाठी देवानं मला असा एकच मुलगा का दिला, आणखी 4 का नाही दिले. अजून 4 जरी दिले असते तरी ते 4 मुलं सुद्धा मी देशाच्या सेवेकरता पाठवले असते. देशाच्या कामी येणारा एकच मुलगा देवानं मला का दिला याचं दुःख मला वाटतं. काय विचार आहेत ह्या लोकांचे. हे जीवन वाया जात नाही. देशाच्या सीमेवर लढणारं जीवन लढता लढता धारातीर्थी पडलं तर ते वैकुंठाला स्वर्गाला प्राप्त होतं आणि लढता लढता विजयी होऊन आलं तर ते पदकाचा आणि सन्मानाचा मानकरी होतं. हतोवा प्राप्सेसी स्वर्गम जितवावा भोक्षसे महिम. आमचा जवान धारातीर्थी पडला, तिरंग्यात लपेटून येतो, त्याला बंदुकीची सलामी दिल्या जाते. ग्रामपंचायत सदस्यापासून पंतप्रधानापर्यंत प्रत्येक जण त्याच्या पायाला हात लावून दर्शन घेतो आणि तो जगलाच. कॅप्टन अभिनंदन सारखा जगून माघारी आलाच तर वीर चक्राचा मानकरी होतो. या वर्षीचं वीर चक्र पाकिस्तानात विमान घेऊन गेलेल्या कॅप्टन अभिनंदनला 15 ऑगस्टच्या दिवशी जाहीर झालं. जगला तरी फायदा आणि धारातीर्थी पडला तरी फायदा. तुका म्हणे शूर दोही पक्षी पक्षी भला मरता मुक्त झाला. जगला तर मान पावे. देशासाठी जीवन, एक जीवन समाजासाठी आहे. 5 सुलतानी सत्ता महाराष्ट्राच्या ओरावर नाचत असताना दीनदुबळ्याचा कैवारी म्हणून एक नेतृत्व उभा राहिलं. 500 मावळ्यांना सोबत घेऊन रायरेश्वरावर धारोष्ण रक्ताची धार वाहिली. तोरणागडावरती स्वराज्याचं तोरण बांधलं.
आणि 500 मावळ्यांना सोबत घेऊन सुरू केलेला प्रवास एक दिवस 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत नेऊन पोहोचवला. 5 सुलतानी सत्तांच्या मधून 6वी सत्ता तयार केली. महाराष्ट्राचा छत्रपती म्हणून स्वतःचा राज्याभिषेक 32 मन सोन्याच्या सिंहासनावर बसून महाराजांनी करून घेतलं. हे समाजासाठी समर्पित असलेलं जीवन आहे. त्यांच्यापूर्वी काही एक सरदार झाला नव्हता, शेकड्याने सरदार होते. पण त्या सरदारातून सरदाराच्या पोटी जन्म घेऊन रयते करता मला राजा व्हायचं हे स्वप्न बघणारा एकच निर्माण झाला, तेजस्वी सूर्य. मी नेहमी सांगत असतो, काय काय बंद पडलं होतं त्यांचं. जहागीर होती, विजापूरच्या आदिलशहाच्या दरबारात मोठी मनसबदारी होती. इतर सरदारांसारखं तेही सुखानं जगू शकले असते. पण मी मगाशीच वाक्य बोललो, स्वतःचा संसार सुखी करण्यासाठी धडपडतात ते भोगी असतात, आणि जगाच्या संसाराला सुखी करण्यासाठी धडपडतात ते श्रीमंत योगी असतात. उगाच मंदिराच्या बाजूला शिवरायांची प्रतिमा उभी करून त्याची पूजा कीर्तनात केल्या जात नाही. ती पूजा करण्याचं कारण ते जीवन समाजाप्रती समर्पित असतं म्हणून पूजा होते. ही पूजा आहे महाराज. आज महाराष्ट्र, मी नेहमी सांगत असतो, मी मागं टी व्हीवरून सुद्धा बोललो, आरती ज्ञानराजा करत असताना, एक सवय लावा महाराज स्वतःला. प्रत्येक शहरात शिवाजी महाराजांच्या नावाने चौक आहे. उल्लेख करताना आपल्या तोंडी महाराजच उल्लेख आला पाहिजे. आपण कुठे, मित्राचा फोन आला आणि त्याने विचारलं कुठे आहे, आपण चौकात उभे असू तर आपल्या तोंडी असंच वाक्य गेलं पाहिजे, शिवाजी महाराज चौकात उभा आहे. शिवरायांच्या नावाच्या मागं महाराज लावल्याशिवाय नाव घेऊ नये असं मला तरी वाटतं महाराज. आणि वाटण्याचं कारण सांगतो तुम्हाला. महाराष्ट्राच्या इतिहासात 2च महापुरुष असे झाले, 2च. एक महापुरुष साधू आहे, पण सगळ्या संतांनी त्याला राजा म्हटलंय. आणि दुसरा महापुरुष राजा आहे, पण उभ्या जगानं त्यांना महाराज म्हटलंय. साधू असताना राजा म्हटलं ज्ञानोबरायांना, आणि राजा असताना महाराज म्हटलं छत्रपती शिवरायांना. ज्ञानियाचा राजा गुरु महाराज, 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 ज्ञानियाचा राजा गुरु ज्ञानियाचा राजा गुरु महाराज. वडती ज्ञानदेव ऐसे, वडती ज्ञानदेव तुम्हा ऐसे, मज पामराये, मज पामराये काय थोरपण, म्हणते ज्ञानदेव तू भाईसे, म्हणते ज्ञानदेव तू भाईसे, मज पामराये काय थोरपण, मज पामराये काय थोरपण, काय घोरपण, काय थोरपण. एक ज्ञानियांचा राजा आणि दुसरा राजांचा महाराज. ज्ञानोबराय साधूतला राजा आणि शिवराय राजातले महाराज. मी पटवून देतो, एका मिनिटात पटवून देतो. सगळ्यांनी मी म्हणतो तसं माझ्या मागे जोरात म्हणा बरं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. त्याला घोटाळा. मी काय म्हणालो होतो, मी म्हणतो तसं माझ्या मागे म्हणा. मी जे म्हटलंय का, तुम्ही आगावपणा केला. तुम्ही केला की झाला, तुम्ही केला नाही तुमच्याकडून झाला, आणि नसता झाला तर नवल झालं असतं. ज्या महापुरुषाचं नाव घेता क्षणी त्यांच्या नावाचा जय जयकार करण्याची भावना अंतकरणातून निर्माण होते, ते जीवन समाजाप्रती समर्पित आहे हे मान्य करावंच लागतं. विठाला इतिहास वाचा महाराज शिवरायांचा. प्रत्येक पानावर तुम्हाला एक चरित्र सापडेल. जाऊ द्या, कुठून तरी त्याला वाट द्या. प्रत्येक पानावर एक असा हिरा सापडेल आपल्याला ज्यानं इतिहास रचला.
आणि त्या प्रत्येकासाठी एक वाक्य तयार झालं, होता जीवा म्हणून. वा वा वा, हुशार आहेत पोरी. राणी लक्ष्मीबाई मुली म्हणजे राणी लक्ष्मीबाई कशा असतात सांगू का? लहानपणी ती बापाची राणी असते. बाप म्हणतो माझी राणी, माझी राणी. लग्न झाल्यानंतर ती त्या नवऱ्याची लक्ष्मी होते आणि पुन्हा काही दिवसांनी ती बाई होते. अशा पद्धतीनं ती राणी लक्ष्मीबाई होते. बापाची राणी, नवऱ्याची लक्ष्मी आणि पुन्हा नवऱ्याला उलट बोलणारी बाई झाली राणी लक्ष्मी बाई. चला विनोदाचा भाग सोडा. एक एक पान आपल्याला असं सापडेल महाराज. मोरार बाजी, बाजी प्रभू, येसाची कंक, शिवा काशीद. इतिहास आठवा महाराज शिवाचा. हुबेहूब शिवरायांसारखा दिसायचा तो. तशीच दाढी, तशाच मिशा, तसाच वेश. पन्हाळ्याला सिद्धीच्या वेढ्यामध्ये शिवराय अडकले आणि सिद्धीचा वेढा म्हणजे भयानक. अफजल खानापेक्षा चौपट ताकद लावून सिद्धी जोहर उभा होता. राजांना वाटायचं रात्री पहारा कमजोर झाला की आपण निघून जाऊ, पण त्यानं डोकंच असं लावलं. आता जशा शिफ्ट आहेत ना 3 शिफ्ट, तशा 3 शिफ्ट बनवल्या. 8-8 तासाचे 3 टप्पे बनवले. 8च तास काम करायचं, पण डोळ्यात तेल घालून काम करायचं. 8 तास वेढा एका सरदाराच्या आधिपत्याखाली दिल्या जायचा. पुन्हा 24 तास, दुसरे 16 तास त्या लोकांनी आराम करायचा. दुसऱ्या 5000 8 तासाचा वेढा द्यायचा. कधी फोडायचा वेढा? महाराज म्हटले आता चर्चेत गुंतू. गंगाधर पंत नावाचे वकील चर्चेसाठी बोलवले. चर्चेच्या फैरी सुरू झाल्या. भेटीचं नियोजन ठरू लागलं. भेटायला जावं की नाही जावं? अफजल खानासारखं भेट होईल की नाही होईल? सगळ्यांच्या मनात शंका आहे. अफजल खान वेगळा होता, सिद्धी जोहर वेगळा आहे. एका दिवशी चर्चेत बसली. सिद्धी शिवा काशीदनी मुद्दा मांडला. राज, एक केलं तर तुमचा पोशाख परिधान करून मी शिवाजी महाराज म्हणून गेलो तर कसं होईल? राजे ताडकन उठले. काय बोलतो शिवा? माझा पोशाख करून त्याच्या ताब्यात जायचं म्हणजे तुला काय होणार आहे माहित आहे का? शिवा हसला. राज, काय होणार आहे माहित नसतं तर प्रस्ताव ठेवला असता का? ह्या शरीराचं काय सोनं होणार आहे का? स्वराज्याच्या आणि तुमच्या कामी येणार असेल तर 100 वेळा जान कुर्बान करायला हा शिवा तयार आहे. कुठल्या मातीचे बनले असतील हे लोक महाराज? म्हणून आज शिवरायांचा इतिहास जेव्हा जेव्हा गायला जाईल तेव्हा तेव्हा शिवा काशी, जीवा महाला, बाजी प्रभू, मुरारबाजी, तानाजी ही नावं डोळ्यापुढे येत राहतील. कारण हे जीवन त्या गादीशी, त्या राजाशी एकनिष्ठ राहून समाजाप्रती समर्पित भावनेनं जगलेलं जीवन आहे. विठाला संतांचं जीवन समाजाप्रती. आज तुम्ही 27 वर्ष त्या महापुरुषाचा हा सोहळा करताय कशासाठी? समाजाप्रती समर्पित जीवन जगले. यावर्षी सद्गुरू जोग महाराजांच्या पुण्यतिथीला 100 वर्ष होत आहेत. महाराजांच्या पुण्यतिथीची शताब्दी महाराष्ट्रभर साजरी होते आणि 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी आळंदीमध्ये 4 लाख लोकांना घेऊन आम्ही सोहळा करतोय. 4 लाख लोकांना. का एवढे सोहळे होतात या लोकांचे? समाजाप्रती समर्पित जीवन. आज आमच्यासारखे हजारानं कीर्तनकार ज्या संस्थेनं घडवले, ती संस्था आळंदीच्या मातीत निर्माण करणारे सद्गुरू जोग महाराज. त्याचा परिणाम आज 100 वर्षानंतरही त्यांच्या कीर्तीचा डंका वाजतो. आलाच विषय तर सगळ्यांना हात जोडून विनंती, 3 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी या 7 दिवसात शक्य झालं तर 7 दिवस या, नाहीच शक्य झालं तर किमान 2-3 दिवस तरी आपण अवश्य या. आपल्याला आग्रहाचं निमंत्रण आहे. शेवटच्या दिवशी 30,000 आंबे रसाची ऑर्डर दिली. 30,000 लिटर 10 फेब्रुवारीला. 30,000 लिटर आंबे रस म्हणजे 3.5 लाख लोकांचं जेवण. 4 लाख मांडे नियोजन झालं. देशाचे पंतप्रधान 101% त्या महोत्सवाला उपस्थित राहणार, त्याचंही नियोजन झालं. फक्त तुम्ही आपला कार्यक्रम म्हणून या. वर्षभर सगळ्या महाराज मंडळींना घरी नेऊन तुम्ही प्रेमानं आग्रहानं करता आणि खाऊ घालता. त्या 7 दिवसात तुम्ही पंक्तीला जेवायचं आणि आम्ही तुम्हाला वाढायचं.
आमच्या हातचं वाढलेलं जेवायला या. तुम्हाला सगळे महाराज लोक कपडे काढून बनियांवर उभं राहून तुमची सेवा करायला 7 दिवस मिळतील. या जोग महाराजांसाठी ही समाजाप्रती समर्पित जीवन आहे. आपल्या मराठवाड्याच्या मातीमध्ये वामन भाऊ झाले, भगवान बाबा झाले, आमच्या खाली मोतीराम महाराज झाले, माधव बाबा झाले. ही समाजाला वाहून घेतलेली जीवन आहे. आयुष्यभर फक्त आणि फक्त समाजाचा विचार. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या लोकांना भगवान बाबांनी शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. काय दूरदृष्टी आहे त्या महात्म्याकडे बघा. यशवंतराव चव्हाण साहेबांना भगवानगडाची कोनशिला उभारण्याकरता ज्या वेळेला आणलं, भगवानगडाची कोनशिला उभा करून आध्यात्मिक क्रांती केली, पण त्याचबरोबर भगवान विद्यालयाची कोनशिला निर्माण करून शैक्षणिक क्रांतीची सुद्धा पायाभरणी केली. त्या काळात शिक्षणाचं महत्त्व बाबांना कळलं होतं. मग ही लोक समाजाप्रती समर्पित जगली, त्यांची कीर्ती झाली. तिसरं जीवन आहे देवाप्रती समर्पित असलेलं. देह जावो अथवा जरी हे आकाश वर पडो पाहे, ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवानळ त्रिभुवन खाय, तरी मी तुझीच वास पाहे गा विठोबा, न करी अनेकांचा पांगिला. जीवन मुक्तीला अथवा सद्गतीला प्राप्त करायचं असेल तर तुमच्या जगण्याची दिशा देश असला पाहिजे. या महाराज या. जगण्याची दिशा देव असला पाहिजे आणि जगण्याची दिशा समाज असला पाहिजे. विठाला या रेकॉर्डिंग करून आले ऊर्जा लवकरच आपल्याला त्यांचं रेकॉर्डिंग ऐकायला मिळेल. नाशिकला झी टॉकीजनं पहिला मनमंदिरा केला. त्या मनमंदिरामध्ये माझं आरती ज्ञानराजा अभंगावर आपण 3 दिवस कीर्तन ऐकलं आणि त्या अभंगाला पहिल्या चालीपासून सगळ्या प्रमाणाच्या चाली लावायला किशोर महाराज होते. आम्ही बरोबर अर्ध कीर्तन केलं. मी फक्त बोललो, भजन त्यांनी केलं. आणि त्या कीर्तनातला समाधी प्रसंग आम्ही दोघांनी उभा केला. महाराज मुळात विषयच तितका गोड आहे. ज्ञानोबरायाच्या समाधीचा प्रसंग. त्यात बोलायला माझं व्याख्यान होतं आणि गाणं गुरुजींचं होतं. अजूनही तो कार्यक्रम टी व्हीला लागला तर चालू झाल्याबरोबर मला 100 फोन येतात. 10 मिनिटात 100 फोन. महाराज टी व्हीला आरती ज्ञान राजा तुम्ही दिसताय. पुन्हा मी 6 एपिसोड दिले महाराज, पण आरती ज्ञान राजासारखं समाधान मलाही पुन्हा मिळालं नाही. ते काय क्वालिटी. आणि त्याला गुरुजींनी अशी साथ सुंदर केली. योगायोगानं आज आहेत. आता 15 मिनटं वाढलं वा कीर्तन. तुम्ही आलात म्हणजे 15 मिनटं वाढतं. 11:15 संपत आहे. आता 10:15 का 12:15 बरं चला. विठाला आपल्या चिंतनाचा जीवनाच्या ध्येयाचा विषय देव असावा. 2 प्रवाह आपल्याला जगण्यासाठी आहेत. एक प्रपंचाचा प्रवाह आहे आणि दुसरा परमार्थाचा प्रवाह आहे. तुकोबाराय आपल्याला दोन्ही बद्दलचं मार्गदर्शन करतायत अभंगाच्या पहिल्या चरणात. तो संसार फलकट तो संसार, 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 तो संसार, फलकट तो संसार, फलकट तो
मंडळाचं मार्गदर्शन. संसार फलकट आहे, भगवंत सार आहे. आता मावशी थोडं बोलतो विठाला. सार काय आणि आसार काय? विठ्ठल महाराज ज्ञानेश्वरीत फार गोड चिंतन केलं माऊलीने. ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः. या श्लोकावर इतकं गोड चिंतन आहे. सोपं करून सांगतो. 2 दृष्टांत दिलेत माऊलीने, तसे 4 आहेत, मी 2 घेणार आहे. एक शेतकऱ्याचा आणि दुसरा महिला मंडळाचा. 2 दृष्टांतातून आसार काय सार काय शोधायचं आणि सिद्धांतावर यायचं. शेतकऱ्याचा महिलांचा. आधी कोणता घेऊ? वा, शेतकरी, फार्मर. शेतकरी म्हणजे फार्मर. फार करायचं आणि शेवटी मरायचं, त्याचं नाव फार्मर. फार करतो आणि शेवटी मरतो. काय महाराज, मी समीकरणच केलं बघा. सध्या पाऊस भरपूर आहे पण पाणी नाही, ठाणे मुंबई. सगळं समुद्राला पाणी जातं. पाऊस खूप झाला, पाणी नाही, ठाणे मुंबई. पाणी झालं पण पाऊस नाही, संभाजीनगर. जायकवाडी भरली पण पाऊस नाही. पाऊस आहे, पाणी नाही, ठाणे मुंबई. पाणी झालंय पण पाऊस नाही, संभाजीनगर. पाणीही आहे पाऊसही आहे, नाशिक जिल्हा. पाणीही नाही पाऊसही नाही, बीड परभणी लातूर जिल्हा. आमच्या नशिबाला काही कायमच दुष्काळ पुजलाय का काय माहिती. लातूरला तर रेल्वेनंच पाणी आणावं लागतं. काय परत परिस्थिती तशी झाली. शेतकरी सांगतो, तुम्ही म्हणलात ना शेतकरी. सुंदर दृष्टांत जुन्या काळातला आहे. ते पटकेवाले बाबांच्या तरुणपणातला दृष्टांत. तुमच्या जुन्या काळातलं खळ. खळ माहित आहे ना? जुन्या काळातलं बरं, हे मशीन वगैरे नसतानाचं भलं मोठं पटांगण केल्या जायचं. ते तुडवून तुडवून पाणी टाकून गच्च केल्या जायचं आणि त्या गोलाकार पटांगणाच्या मध्यभागी एक लाकूड रावल्या जायचं. काय म्हणायचं त्याला? मेढ. आम्हाला कुठं माहिती आहे आता ते. मेढ. तिवडा वगैरे नाही का? तिवडा पण आहे ना शब्द. मेढ म्हणा, तिवडा म्हणा. आमच्या भागात तिवडा म्हणतात, इकडं मेढ असते. भागात बदल असतो. परळीला माणसं मेल्यावर जाळतात, इथले जीव गेल्यावर. ती मेढ रवायची, भौतिक कणसांचा ढीग टाकायचा. मग बैलगाडी म्हणा, जनावरं म्हणा, त्यावरून फिरवल्या जायचे वजनदार वस्तू वाळल्यानंतर. मग त्यातून 2 गोष्टी व्हायच्या, कणसं वेगळी आणि धान्य वेगळं. याच्यात पण 2 प्रकार आहेत बरं का. धान्य निघून गेलेल्या कणसाला काय म्हणायचं? हा, पिशा. पिशा पिशा म्हणायचं. ऐका, ह्याच्यात पण 2 प्रकार आहेत माऊली. धान्य निघून गेलेले कणस म्हणजे पिशा, आणि उभं कणीस आहे पण धान्यच लागलं नाही, त्याला सोपट म्हणायचं. सोपट. ज्ञानेश्वरीत ओवी याची. कणेविन सोपटे कणसी लागली घन दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. सोपट. उभं कणीस आहे पण धान्य लागलं नाही, ते सोपट. आणि खळ्यातलं धान्य निघून गेलेलं कणीस म्हणजे पिशा. अजून खळं संपलं नाही. आता फक्त पिशा वेगळ्या झाल्या, धान्य वेगळं झालं. अजून एक कार्यक्रम. 3 पायाचं उभं करून त्याच्यावर आडवे, काय, हा, तिव्हा. वावडी पण म्हणतात काय भागात. आता तुम्ही तिव्हा म्हणता, आम्ही वावडी म्हणतो. वावडीवर उभा राहायचं शेतकऱ्यानं. आता तो शेतकरी जितका अशिक्षित असेल तेवढं चांगलं. BA वाला जर उधळायला लागला ना, वारं इकडून सुटल्यास असा घ्यायचा अंगावर सगळं. मग शेतकऱ्यानं वाऱ्याची दिशा पाहून ते उधळायचं. त्याला उपनने हा शब्द वापरला ज्ञानोबारायांनी, आणि ही ओवी ज्ञानेश्वरीत सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, भूस बीज एकवट उपनिता राहे घनवट, तेथ उडे ते फलकट जाणो आले. अभंगातला फलकट ओवीत आला. आता उधळल्यानंतर, उपनल्यानंतर 2 गोष्टी होतात. रास समोर पडते आणि समोर उडून जातं ते भुसकट म्हणा ना. आपलं भुसकट, शास्त्रातलं फलकट. उडून जातं ते भुसकट. संसार उडून जाणाऱ्या भुसकटासारखा आहे आणि परमात्मा टिकून राहणाऱ्या धान्यासारखा आहे. विठाल. आता दुसरा महिला मंडळाचा दृष्टांत. दधिमंथन. ज्ञानोबारायांनी त्याची पण ओवी लिहिली. ना तरी जाणीवेच्या आयनी करिता दधी कडसनी, नवनीत जैसे निर्वाणी हाता आले. दधिमंथन. आता राहिलंय कुठं महाराज?
तो काळ गेला आता. नाही तर जुन्या काळामध्ये काय आनंद असायचा. पहाट पहाट आमच्या माता भगिनी जात्यावर बसायच्या. जातं गेलं, गिरणी आली. योगायोगानं दळायचं काम महिलाचं संपलं. दळणं कोण आणतं? नक्की बघावा तुमचं. का कार्यक्रमच बदलला. जुन्या काळामध्ये रविदोर असायचा, घुसळण असायचं. काय आनंद असायचा महाराज. गुरुजी म्हणतात का गोळण प्रातकाळी घूम घूम करती वा वा डेरे घूमती, घूम घूम करती डेरे घूमती, घूम घूम करती डेरे घूमती. आनंदल्या गवळणी कवळणी छंद छंद डोलती. हो आनंदल्या गवळणी कवळणी छंद छंद डोलती. घुम घुम करती, घुम 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 करती, घुम घुम करती, घुम 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 करती. आनंदल्या गवळणी कवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी कवळणी छंद छंद डोलती. आनंदल्या गवळणी कवळणी छंद छंद डोलती. ओ आनंदल्या गवळणी कवळणी छंद छंद डोलती. सकाळ असती तर जास्त घुसळीला असतं. आता रात्रीची वेळ आहे म्हणून आपला एक लोण्याचा गोळा बस झाला. मला माहित होतं एक तर गुरुजी आहेत म्हणायला आणि पुन्हा सोमनाथ भाऊचं चैतन्य आहे. बरं काय बघायचं त्याला. उभ्या महाराष्ट्रात सगळ्या महाराज लोकांच्या आवडीचं साऊंड सिस्टीम म्हणजे चैतन्य. काय देवानं तुम्ही नावही असं सुंदर ठेवलंय. हे साऊंड सिस्टीम म्हणजे चैतन्यच आहे. त्यांचं नाव नाथ आहे आणि आडनाव हिवाळा. मग भर उन्हाळ्यात सुद्धा गरमी व्हायचं कामच नाही. विठाला गेला तो आनंद महाराज. त्या काळात असायचं ते पहाटे घुमघुमचा आवाज, दधी मंथन सगळंच गेलं. जातं गेलं. मी विनोदानं सांगतो महाराज. आता जातं गेलं, गिरण आली. रविदोर गेला, मिक्सर अँड ग्राइंडर आला. चपात्याचं मशीन आलं. पुरणपोळ्याचं येणार आहे आता. 19ची विधानसभा झाली की पुरणपोळ्याचं मशीन. कणिक पुरण मशीनमध्ये टाका, बटन दाबा, पुरणाच्या पोळ्या तयार. आता एकच मशीन अत्यावश्यक आहे. पाहुणा आला, मशीनमध्ये घाला. जेवला, बाहेर चला. घरच्या लोकांना त्रासच नको. येतील तशाही मशीन, काळजी करू नका. तंत्रज्ञान प्रगत झाले. मी ते जातं सांगत होतो. चला 2 मिनटं घेतो. जात्यासाठी 2 मिनटं आणि घुसळणसाठी 2 मिनटं घेतो. जातं आम्ही पुढे म्हणतो, सगळ्या आईसाहेबांनी मागे म्हणायचं. 2 कडवे. जनाबाईचं जातं अत्यंत सुंदर. आम्ही पुढे, आपण मागे. सुंदर माझे जाते गो फिरते बहुतेक वा वा. हो सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. वा. ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. सासू आणि वा. सासू आणि सासरा धीर तो तिसरा. वा. रे ओ व्यागाऊ भ्रतारा तू ये रे बाळ विठ्ठला. ओव्या. ओ व्यागाऊ भरतारा तू ये रे बाळ विठ्ठला. त्यांच्यासाठी कोणी वाजवायच्या टाळ्या. सुंदर. धन्यवाद तुम्हाला.
5 पोते तर दळून घेतला मी आता. एवढ्यात काला होते का नाही हो, 2-3 वाढवू का? आनंद. मी जात सांगत होतो रविदोर घोसळण 2 गोष्टी निघतात, एक लोणी आणि दुसरं ताक. ना तरी जाणीवेच्या आईनी करिता दधी कडसनी नवनीत जैसे निर्वाणी हाता आले. नवनीत नाम लोणी म्हणजे सार आणि ताक म्हणजे आसार. आता थोडं पुढं नेतो तुम्हाला. काही गोष्टी सारातल्या सार आहेत, काही गोष्टी सार आहेत, काही गोष्टी आसार आहेत आणि काही गोष्टी आसारातल्या आसार आहेत. विठाला तोच ताकाचा दृष्टांत जरा पुढे घ्या. सार काय, आसार काय, आसारातला आसार काय आणि सारातलं सार काय काढू आपण. ताक आहे, अर्धा तास 1.5 तास ताक असं शांत ठेवलं, काय होतं? ताकाच्या वर, अरे ते झालं मगच लोणी. आता निवांत ठेवलं ताक, पाणी पाणी वर येतं, पांढरा द्रव पदार्थ खाली जातो आणि वर नुसतं पाणी येतं. त्या पाण्याचा चहा करता येईल का? ते पाणी दुधात टाकता येईल का? ते पाणी पाणी म्हणून पिता येईल का? काहीच उपयोग नाही. आसारातलं आसार. ताक आसार आहे, ताकाच्या वर आलेलं पाणी म्हणजे आसारातलं आसार आहे. लोणी सार आहे, लोणी सार आहे. ते लोणी मंद जाळावर खमंग वास येईपर्यंत कढवलं, रवाळ रवाळ पिवळं धमक झालं, पॅकिंग करून 6 महिन्याची वॉरंटी टाकून विकायला काढलं. लोणी आठवड्यापेक्षा जास्त राहणार नाही, लोण्याचं रूपांतर तुपात झालं, 6 महिने धोका होणार नाही. एक्सपायरी 6 महिन्यानंतरची टाका, काही अडचण नाही. लोणी सार आहे आणि तूप मात्र सारातलं सार आहे. ऐका आता, संसार आसार आहे आणि संसारात येऊन सुद्धा गलिच्छ जीवन जगणं, खाऊ नये ते खाणं, पिऊ नये ते पिणं, जाऊ नये तिथं जाणं, करू नये ते करणं, बोलू नये ते बोलणं, याला आसारातलं आसार जीवन म्हणायचं. संसार आसार आहे, गलिच्छ जीवन जगणं आसारातलं आसार जीवन आहे. परमात्मा सार आहे, भगवंत सार आहे, पण भगवंताचं नाम मात्र सारातलंही सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार सार विठोबा नाम तुझे सार. ओढे शुळ पाणी जपता हे वार वार. ओढे शुळ पाणी जपताय हे वार वार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. सार 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 विठोबा नाम तुझे परमात्म्याचं नाव साराचंही सार, नाम साराचेही सार. आता सगळंच एका प्रमाणात बसू आपण. त्रिगुण असार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी. त्रिगुणात्मक प्रपंच आसार आहे, निर्गुण परमात्मा सार आहे आणि परमात्म्याचं नाम मात्र साराचंही सार आहे. जीवनात येऊन देवासाठी समर्पित जीवन जगायचं तर ह्या गोष्टीचा विचार करायचा. संसार ताकासारखा आसार आहे, संसार भुसकटासारखा आसार आहे आणि परमात्मा धान्यासारखा लोण्यासारखा सार आहे. फलकट तो संसार, येथे सार भगवंत विठाला. थोडा वेळ अभंगाचा विषय बाजूला ठेवा. मी तुम्हाला विचारतो, संसार चांगला का वाईट? हे पटकन उत्तर दिलं हो तुम्ही. ऐका आता, तुम्ही वाईट म्हणलात, आता अडचण आहे महाराज. वाईट म्हणावा तर कोणाला सुटत नाही.
आणि चांगला म्हणावं तर त्याच्यात चांगलं काही दिसत नाही. तो बरोबर आहे तुमचं. चांगलं काय आहे त्याच्यामध्ये? वाईटच आहे सर. संसार दुःख मूळ चहूकडे ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. दुःख बांधवडी सुख नाही कोठे, मृत्यू लोकी सुखाची. ह्या सगळ्याचा परामर्श एवढाच आहे, संसार दुःख रूप आहे. सुटलाय का? ऐकणारांचा सोडा, सांगणारांचा सुटलाय का? कंबर बांधून सांगतोय संसार खोटा आणि कीर्तन झालं की 15 घेऊन जातोय. कसा मेळ बसवायचा? केला इशारा. नाहीतरी आता मुंडेनी पवाराकडून नाही न्यायचं तर कोणाकडून न्यायचं? आजचे यजमान पवार आहेत ना. आजचे यजमान पवार आहेत. कीर्तन मुंडेंचं यजमान पवार. लय उशिरा कळलं तुम्हाला. नाही आता काळजी नाही, आता मुंडे पवार एक झालेत. पूर्वी होतं भांडण, आता धनुभाऊ गेले ना. चला जाऊ द्या, तो विनोदाचा भाग सोडा. हा पवार साहेबाकडं 4 वर्ष झाले ना जाऊन. म्हणून तर म्हणलं ना पवारनी द्यायचं मुंडेला. मुख्यमंत्री पद कालच धनुभाऊचा फोन आला होता. मला काय दोघं सारखेच आहेत महाराज. मला ताईचाही 2-3 दिवसांनी फोन येतोच, भाऊचाही येतोच. मी दोघांशी संबंध टिकवू नये, कारण आम्हाला तिथं राहायचं आहे ना महाराज. आम्ही तिथले मतदार आहे. त्यामुळं ताई समोर आल्या, ताई क्या बात आहे. भाऊ समोर आले, भाऊ क्या बात आहे. ताईला म्हणायचं भावी मुख्यमंत्री तुम्हीच आहे, आणि भाऊला म्हणायचं मुख्यमंत्री तर तुमच्यासारखाच पाहिजे. काय करायचं? आमचा एक हात सध्या दुधात आहे आणि एक हात तुपात आहे. वरपून खायचं दोन्ही हातानं. दूधही चांगलं, तुपही चांगलं. आपल्याला काय करायचं? भाऊ परवा म्हणत होते की मुख्यमंत्री पदाचं उमेदवार म्हणून मला डिक्लेअर करतायत. मी म्हणलं चांगली गोष्ट आहे, बघा काय परिवर्तन झालं तर. सध्या तर मोदीचं वातावरण टिकू नये गॅरंटी नाही म्हणलं. फार महाराज सध्या वातावरण त्या भावानी फार केलंय. काय होईल ते होईल, देव जाणे. मी काय ज्योतिषी नाही, एक अंदाज बांधला. आपला मुद्दा होता संसार. तुम्ही फार सुंदर बोललात. वाईटच आहे पण सुटत नाही, आम्हाला सुटत नाही. मग चांगला आहे म्हणा. काय त्याच्यात चांगलं आहे? चांगला म्हणून 2 वाक्य ऐका आता. संसार आहे तिथंच ठेवायचा. संसार त्याच्या जागेवर ठेवा, आहे तिथंच ठेवा. फक्त त्याला तटस्थ भूमिकेतून बघा. केला तर संसार आनंदाचाही होईल, आणि नाही जमला तर संसार दुःखाचाही होईल. आमच्या साधू संतांनी संसार सुखरूप केला, एकट्याचा नाही जगाचा. अवघाती संसार सुखाचा करीना. अवघाची 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 संसार सुखाचा करीना. आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे मायत या पंढरपुरा. 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 आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. आनंदे भरीन तिन्ही लोक. जाईन गे मायत या पंढरपुरा. 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 केला तर त्रैलोक्याचा संसार आनंदाचा होईल. आनंदे भरीन अवघाची संसार. आमच्या तुकोबारायची भाषा ऐका. अवघाची संसार केला ब्रह्मरूप, विठ्ठल स्वरूप म्हणून या. आनंदाचे आवारू मांडू जगा. वस्तू कुठलीच वाईट नाही, फक्त तुमची दृष्टी बदलायची. विस्तव तुम्ही चांगला म्हणाल का वाईट?
दोन्ही बाजूनं प्रमाण घ्या. अग्नीचे सौजन्य शीत निवारण पदरी बांधून नेवो नये. अग्नी जर तुम्ही चुली पेटवायला वापरणार असाल तर त्याच्या एवढी चांगली वस्तू जगात कोणती नाही. आणि अग्नी जर तुम्ही घर पेटवायला वापरणार असाल तर त्याच्या एवढी वाईट गोष्ट जगात कोणती नाही. वापर कुठे करणार आहे तुम्ही? संसाराचा वापर जर परमात्मा प्राप्तीसाठी केला तर संसारा एवढी चांगली गोष्ट कोणती नाही. जिवे गोपरी आसोनी संसारी आसोनी संसारी आसोनी संसारी जिवे गोकरी आसोनी संसारी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र उभारी बाह्य सदा वेदशास्त्र बाह्य सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे आसोनी संसारी. अनासक्त बुद्धीनं जर संसार करत असाल, जगत कल्याणाच्या हेतून संसार करत असाल तर तो संसारही सुखरूप आहे. आणि आसक्त बुद्धीनं स्वार्थ नजरेनं विषयाच्या उपभोगासाठी जर संसाराचा वापर होत असेल तर मग फलकट तो संसार. येथे सार भगवंत. संसारात आसक्त राहणं मग ते फलकटपणाचं लक्षण आहे. परमात्मा सार आहे. तुकोबाराय शिकवतायत. ही शिकवण तुकोबारायाची फक्त जगाला नाही, तुकोबारायाने अगोदर शिकवलंय मनाला आणि नंतर शिकवलंय जनाला. ऐसे जाग वीते मना ऐसे जाग वीतो मना ऐसे जाग वीतो मना ऐसे जाग वीतो मना ऐसे जाग
जागृती आहे. आणि ही जागृती तुकोबार आहे अगोदर मनाला देतात. ऐसे जागवितो मना नंतर सरीसे. काय महाराज, कुठलाही विषय अगोदर तुम्ही स्वतः समजून घेतला पाहिजे. एक आहे, हे गाण्यात रंगतात, आम्ही कीर्तनात रंगतो. वाक्य लिहून ठेवा घरी जाऊन. आम्ही रंगल्याशिवाय तुम्ही रंगणार नाही. ज्या दिवशी आम्ही आमच्या कीर्तनानं रंगून जाऊ त्या दिवशी तुम्हाला रंगवायची गरज नाही, तुम्ही आपोआप रंगून जाल. हे का तुमच्यापर्यंत पोहोचतंय, ते त्याच्यात रंगलेत म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचते. स्वतः रंगावं लागतं. आम्हाला धडा होता 10वीला, स्वरूप पहा. माणसं विश्वरूपाचीच काळजी करतात, स्वरूप पहा. वेदांतात 10वा कोण म्हणून दृष्टांत पण आहे ना. 10 जण प्रवासाला निघाले, विहिरीत पाणी प्यायला उतरले. बाहेर आल्यास बुद्धिमानच होते ते 10चे 10. चर्चा सुरू झाली, आपण 10 जण पाणी प्यायला गेलो हो, मग आपल्यातला एखादा पडला तर नसेल. दुसरा म्हणला काही सांगता येत नाही. तिसरा म्हणला खात्रीच करून घ्या, मोजून बघा. चौथा म्हटला लगेच मोजू. त्यानं मोजलं, 1 2 3 7 8 9. एक पडला. आक्रोश करायला लागले, रडायला लागले. आपल्यातला एक मेला, आपल्यातला एक विहिरीत पडला. अर्धा तास रडारड. विठ्ठल महाराजांसारखं एक आला रस्त्यानं, यांची रडारड पाहिली. अरे बाबा काय झालं? ते म्हटले महाराज आम्ही 10 जण प्रवासाला निघालो होतो, 1 जण विहिरीत पडून मेला. महाराजांनी मोजले, बरोबर 10 होते. महाराज म्हणले हे विचित्र डोके दिसत आहेत. बरं कशावरून ठरवलं तुम्ही मेला म्हणून? आम्ही मोजलं. कसं मोजलं दाखवा. मग त्यांनी एकानं मोजून दाखवलं, 1 2 3 7 8 9. यांना कळलं ते स्वतःला सोडून मोजत होतं. महाराज म्हणले तुमचा 10वा शोधून देतो, काय देणार? सगळे म्हणाले 5-5 हजार रुपये सगळ्याकडून. ते अजून तिथंच होते, 45,000 देतो म्हणले. अजून ते 9वरच होते. आम्ही 9 जण तुम्हाला 45,000 देतो, आणि तो जर 10वा आला तर त्याचे 5 होतील, 50,000 घेऊन जा. महाराज म्हणले ठीक आहे. डोळे लावून उभा राहा. फक्त मी ज्याच्या कानाखाली वाजवेल त्यानं 1 म्हणायचं, 2 म्हणायचं, मग आपला 10वा नक्की सापडेल. माझ्या हातात जादू आहे म्हटले. 10 उभे केले आणि यांनी कानफडात द्यायची. 1 दुसरा 2, आणि ज्यानं 3 वेळा मोजलं होतं त्याच्यात माग सरकून ओढले महाराज. खाडकन तो म्हणला 10 सापडला. सापडायला कुठं, हरवलाच कुठं होता. घोटाळा काय झालाय बाबा, हेच झालंय सगळ्यांचं. शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजे, पण दुसऱ्या गावात. माझ्या गावात सुद्धा नको. तुम्ही अगोदर जिजाऊ व्हा, तुम्ही अगोदर शहाजी व्हा. शिवाजी महाराज कुठं जात नाहीत. जिजाऊ आणि शहाजी तयार झाले की शिवाजी महाराज त्या घरात येणारच आहेत. आपण अगोदर जिजाऊ व्हायची, शहाजी व्हायची तयारी करावी लागेल. मी नेहमी सांगत असतो. लोक म्हणतात शिवाजी महाराज पाहिजे, पण माझे विचार त्याच्या पुढचे आहेत. शिवाजी महाराज येतील हो, शिवाजी महाराजांना जन्म देणारी जिजाऊ या राष्ट्रात तयार झाली पाहिजे. वाक्य ऐकून ठेवा. अंधार पडत चाललाय, फक्त एक दिवा पाहिजे. अंधार पडत चाललाय, फक्त एक दिवा पाहिजे. हिंदवी स्वराज्य बुडत चाललंय, जिजाऊचा शिवाच पाहिजे. शिवाच पाहिजे, पण दुसऱ्या कोणाचाच नको आम्हाला, जिजाऊचाच शिवा पाहिजे. हे महत्वाचं आहे. स्वरूप पहा. अगोदर मन तयार झालं ना, जन कुठं जात नाही महाराज. याच अवघड आहे. काय काय करीतो या मना, परी न ऐके नारायण. करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतना. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. बद्धम तु विषयासक्तम मुक्तम निर्विषयम मनः. म्हणून आधी जाग करायचं मनाला, आणि मनानं तुम्ही जाग झालात. स्वच्छता पाहिजे ना, सुरुवात स्वतःपासून करायची. देश स्वच्छ झाला पाहिजे. मग तू काय करतो? पान खाऊन रस्त्याला थुंकून चालेल का? तू स्वतः सुरुवात कर, स्वतःपासून. मला मी कुठल्या पक्षाचा नाही सांगतो, पण पंतप्रधानांची सध्याची कृती मला फार आवडली. एका पुस्तकाचं प्रकाशन केलं त्या माणसानं महाराज. पुस्तकाचं वरचं कागद निघाला, जॅकेटच्या खिशात ठेवला. ही स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून आहे. आत्ता फेटा बांधताना मी बातमी पाहत होतो, प्लॅस्टिक कचऱ्यामधलं वेगळं करायला पंतप्रधान जाऊन बसला प्लॅस्टिक गोळा करणाऱ्या बायकांसोबत. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करावी लागते, मग देश स्वच्छ.
आधी मनाला करायची, नंतर जनाला. जन कुठं जात नाही. मग संतांनी आधी मन जाग केलं. जगजोगी जगजोगी अगोदर, नंतर जागे जागे बोलते. उठा जागे व्हारे आता, नंतर अगोदर मनाला. ऐसे जागवितो मन. विठोबाचे ही एक जागृती दिली. आणि सगळ्यात मोठी जागृती तुकोबाराय देतात. बाबा सगळं जर आहे तर देवच आहे. देवाला जर सोडून तुम्ही जाल तर मिथ्याशीन तुमच्या पदरात पडेल. शेवट म्हणे देवा विन, तुका 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 म्हणे देवा विन. तुका म्हणे देवा विन, केला शिन तो मिथ्या. देव केला तर सत्य आहे आणि देव सोडला तर सर्व मिथ्या आहे. कागा दाविला जग दाखव, सत्य तू सत्य तू सत्य तू. म्हणून देवाविन केला शिन तो मिथ्या. वाया जाणार आहे. अभंगाचा धावता भाव घेतला. एकदा 5 ते 7 मिनटं अजून तुमचे मला घ्यायचेत. एक मला सूचना मिळाली होती तशा पद्धतीनं अभंग निरूपणही घडावं. थोडं तरुण मंडळ आहे. भावना सगळ्यांची शिवरायांप्रती मनातून आहे. आणि मी शिवचरित्र माझे आता 3 एपिसोड चालू आहेत. उद्या 3रा एपिसोड सकाळी 6 ते 7 झी टॉकीजला आहे. मी टी व्हीवरचा एक प्रसंग मला त्या प्रसंगानंतर 2500 फोन झाले महाराज. 2500 लोकांनी डायरेक्ट फोनवर बोलले. लाईक कमेंट्स हे तर बाकी सोशल मीडियातलं वेगळं. एक शिवरायांचा थोडासा एक ऐसे जागवितो मना सरीसे जना. जनाची जागृती महाराजांनी काय केली तेवढा मुद्दा सांगून सेवा संपवायची. एकदा पुरुष मंडळींनी दोन्ही हात वर करा. वा वा छान. विठोबा रखुमाई शिवरायांनी अगोदर स्वतःला जाग केलं आणि त्यातून मावळ्यांच्या अंगात चैतन्य भरलं. एवढे जागे केले महाराज. पोटच्या पोराचं लग्न बाजूला सारून तानाजी उभा राहिला. काय दिलं असेल महाराज?
विधान परिषद, विधानसभा, राज्यसभा, लोकसभेचं तिकीट, महामंडळ, काय दिलं? सगळ्या कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे, सकाळी उठल्यावर पेपर तरी वाचत जा, मोबाईल तरी बघत जा, नाही तर टी व्ही तरी बघत जा. तुमचा नेता तुमच्याच पक्षात आहे का ह्याची खात्री करून मग प्रचाराला लागत जा. रात्री एका पक्षात आणि सकाळी दुसऱ्या पक्षात. 2 महिने सध्या फक्त उड्या मारायचं चाललं. माग नितीन गडकरी म्हणले बघा उंदरासारख्या उड्या मारायला चालतो. सांगायला गेला होता पोराच्या लग्नाचं. महाराज उदास चेहऱ्यानं बसलेत, खिडकी उघडी आहे, पडदा बाजूला सारलाय, समोर पाहतायत, एकटक राजे पाहतायत. 3 मिनिटं तानाजी पाहतोय निवांत. अचानक राजांचं लक्ष तानाजीकडे गेलं. राजे वळले. अरे तानाजी का आला होता? तानाजी म्हणाला सांगतो राज, पण बराच वेळचा पाहतोय तुम्ही एकटक बाहेर पाहत होता, उदास दिसताय तुम्ही, तुमच्या उदासीचं कारण सांगा, मग मी सांगतो का आलो. राजे म्हणाले काही नाही, तू कोंढाणा दिसतो ना. तेव्हा राजे राजगडावर होते भोर तालुक्यामध्ये, तिथून कारभार पाहायला जायचा. राजगडावरून कोंढाणा दिसायचा. तू कोंढाणा दिसतो ना. हो राजा. त्याच्यावर भगवं निशाण लागलेलं पाहायची इच्छा आहे. तानाजीनं पायाला हात लावला, पायधूळ मस्तकाला घेतली आणि सांगितलं राज, लागलं भगवं निशाण, घेतला कोंढाणा. माघारी येशील तर खांडोळ्या करील. इलाज बंद झाला त्या जनावराचा. वर घट्ट पकडून घोरपड. आणि नायक त्याला म्हणतात महाराज. शिवरायांनी जागा केलेला हा नायक आहे, चैतन्य भरलेला हा नायक आहे. स्वतः अगोदर वर गेले तानाजी आणि वर व्यवस्थित दोर बांधून मग 250 मावळे वर घेतले. त्या 250ला घेऊन मांजराच्या पावलानं कल्याण दरवाजाजवळ आले आणि आतून तानाजीने दरवाजा उघडला. बाहेरचे 250 आत गेले, आतले 250 बाहेरचे 250 500 झाले. आणि 500नी एवढ्या मोठ्यानं गर्जना केली की ती गर्जना 5000ची आहे की काय असं वाटू लागलं. एका सुरात 500 मावळे गरजले. सगळ्यांनी मला साथ करा, बोला होर होर. कोंढाणा घ्यायचा आहे, तितकी ताकद लागली पाहिजे. बोला होर होर. हर हर महादेवचा जयघोष झाला. शत्रू सैरभैर 5000चं सैन्य होतं आणि तिथंही सामान्य माणूस नव्हता महाराज, हिंदूच होता, राजपूत योद्धा होता, जातिवंत योद्धा उदयभान राठोड. तोही तितक्याच ताकदीनं तयारीला लागला. हत्यारं घ्यायच्या अवकाश. अर्धी तर सैना कापली महाराज मावळ्यांनी. 2500 सैनिक आपलं, 2500 शिल्लक आहे. पुन्हा युद्धाला तोंड फुटलं. अर्ध्या तासात 1500 संपलं. 1000 आणि 500चा सामना सुरू झाला आणि उदयभान तानाजी आमने सामने आले. दोघही त्याच ताकदीचे आहेत. एक वाघ आहे तर दुसरा सिंह आहे. एकाकडे चित्त्याची चपळ आहे, एक नागिनीसारखा चपळ आहे. तितक्याच वेगानं दोघांचे वार एकमेकावर होतात. तानाजीची ढाल तुटली. घाबरला नाही तानाजी. कमरेचा शेला काढला, हाताभोवती गुंडाळा. अर्धा तास शेल्यावरती वार झेलले. शेवटी किती वेळ वार झेलणार आहेत महाराज. दोघांचेही घाव एकमेकाच्या वरमी लागले. उदयभान एका बाजूला आणि तानाजी दुसऱ्या बाजूला पडले. तानाजी पडले, मावळ्यांनी पाहिलं. सुभेदार पडलं, सुभेदार पडलं. मावळे सैरभैर झाले. 550 गेले होते. उरलेले 400-450 मावळे सैरभैर होऊन पळायला लागले. ज्या कड्यावरून चढले तिकडं उतरण्यासाठी धावू लागले. तोपर्यंत सूर्याजी एका हातात मशाल आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन समोर उभा राहिला. खबरदार, तुमचा बाप इथं मरून पडलेला असताना पळून जाताय भित्र्या भागूबाई सारखं. एक ध्यानात ठेवा, ज्या दोराला धरून तुम्ही उतरणार आहे तो दोर मी केव्हाच कापून टाकलाय. आता एक तर उडी टाकून मारावं लागेल, नाही तर लढून मारावं लागेल. उडी टाकून वाचाल पण लुळे पांगळे व्हाल आणि अपमानाचं जिनं नशिबाला येईल. लढता लढता जगलात तर शिवरायांच्या हातानं सन्मान मिळेल आणि लढता लढता धारातीर्थी पडलात तर स्वर्गात वाद्य वाजून तुमचं स्वागत केलं जाईल. बोला, उड्या टाकून मरणार की लढून मरणार? मावळे एका सुरात गरजले. लढून. मग लढून मरणार ना, फिरा माघारी. पुन्हा एकदा जय घोष झाला. सूर्याजीनं नेतृत्व स्वीकारलं. पुन्हा मावळ्यांमध्ये चैतन्य भरलं. बोला होर होर.
हर हर महादेवचा जयघोष झाला आणि युद्धाला तोंड फुटलं. अर्ध्या तासात उर्वरित 1,500 सैन्याचा निकाल लावला आणि विजयी सैन्य एक गवताची गंजी पेटवली. राजे राजगडावर रात्रभर फेऱ्या मारत होते. गंजी पेटली म्हणजे इशारा झाला, माझ्या तानाजीनं कोंडाणा घेतला. राजे घोड्यावरती बसले. निवडक 15 मावळे सोबत घेतले. 2 तासाची दौड करून राजे कोंढाण्याला पोहोचले. घोड्यावरून उडी मारली. मावळे स्वागताला पुढे उभे होते. राजे धावत गेले, दोन्ही हात फैलावले. माझा ताना कुठे, माझा ताना कुठे. सूर्याजीची मान खाली गेली आहे. एक सैनिक पुढे आला, डोळे भरलेत त्याचे, हात जोडले, सांगितलं, राज कोंढाणा घेताना सुभेदार तानाजी कामी आला. सिंहासारखा राजा महाराज. अक्षरशः महाराजांनी गुडघे खाली टेकले. टप 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 डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समोर धरती ओली चिंब झाली अश्रूने. हात जोडून शिवराय त्या धरती मातेला बोलतात, आई अशा किती शूरवीरांच्या रक्ताचा अभिषेक केला म्हणजे तुझ्या मनाची तृप्ती होईल. एक दिवस स्वराज्य तर उभा राहील, पण त्या स्वराज्याचा आनंद भोगायला माझा एकही सखा आणि एकही जीवलक शिल्लक राहणार नाही. किती किती वीरांचं रक्त पाहिजे तुला. माझा तानाजी गेला. राजे उठले, डोळे पुसले. सोबत आणलेला भगवा ध्वज सूर्याजीच्या हाती दिला आणि सांगितलं, सूर्याजी आजपासून तुम्ही गडाचे किल्लेदार, तुमच्या हाताने हा ध्वज तिथं फडकवा. आम्ही गडावर सुद्धा येऊ शकत नाही, कारण आमच्या राज्यात गड आला पण आमचा सिंह मात्र आमच्या डोळ्या देखत गेला. गड आला पण सिंह गेला. ही माणसं तयार केली. चैतन्य स्वराज्य निर्मितीचं स्वतःच्या मनाला जसं पटवून दिलं, तसं जनभावनेच्या मनाला सुद्धा पटवून दिलं. मनासह जनाला जाग केलं. म्हणून एक दिवस महाराष्ट्राला नवा छत्रपती मिळाला, रयतेचा राजा मिळाला, न्यायप्रिय राजा मिळाला, स्त्रियांचं रक्षण करणारा राजा मिळाला, स्त्रियांच्या आबरूची रक्षा करणारा एक भाऊ मिळाला, आईला सांभाळणारा एक लेक मिळाला आणि प्रजेला हाताला घेऊन थोरल्या भावासारखं सगळ्यांचं संगोपन करणारा एक भाऊ मिळाला. हे सगळं घडलं मनासह जनाची जागृती केली म्हणून. ऐसे जागवी तो मना सरीसे जना सहित. तुकोबाराय ही भावना सांगतात. मनासह जनाला आम्ही जाग केलं, फलकट संसार पटवून दिला, परमार्थ सार आहे हे पटवून दिलं. 27 वर्ष ज्या महापुरुषाची आपण सेवा करतो त्या श्यामबाबांनी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये परमार्थाची जागृती निर्माण केली. म्हणून कीर्तनाच्या समारोप प्रसंगी बाबांच्या चरणी त्रिवार वंदन करून झालेली सेवा गणरायाच्या चरणी रुजू. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.